श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामी आईच्या डोक्यावरील मुकुटला स्पर्श करा आणि स्वामी आई तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी आई सांगतात, थांब, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्किप करून पुढे जाऊ नकोस. ज्याने तुझ्या पाठीत खंजीर खोपसलं तो शत्रू तुझ्या बाहेर नाही तर तुझ्या घरातच आहे. आता त्याचे मुखवटे खाली गळून पडणार आहे, कारण तुझा काळ आता बदलत आहे. तुझा शत्रू तुझ्यावर हसत आहे, पण थांब, त्याची वेळ आता संपत आली आहे. थांब बाळा, हा संदेश फक्त तुझ्यासाठीच. तुझा काळ बदलणार आहे. आज तुझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत त्याच अश्रूंना देव उत्तर देणार आहे. तुझं दुःख व्यर्थ जाणार नाही. तुझ्या शत्रूचं गर्व आता तुटणार आहे आणि तुझा विजय आता नक्कीच होणार आहे, कारण देव तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करत आहे. आज तू जे संघर्ष करत आहेस, उद्या तुझा इतिहास लिहिलं जाणार आहे. होय बाळा, तुझ्या विजयाची चाहूल आत्ता तुझ्या शत्रू नाही लागले आहे, म्हणून ते घाबरले आहेत. तुझा वेळ आलं की विरोधक आपोआप शांत होतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास ठेव, पुढे चालत राहा. तुझा विजय निश्चित आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत असणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता सगळी निघून जाणार आहे. तू एकटा नाहीस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या भेटीचं शेवट आज होणार आहे बाळा. हा आशीर्वाद तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. माझ्या बाळा, आज तुझ्या संकटातून जात आहेस ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अजून मजबूत बनवण्यासाठी आहे. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा देव स्वतः तुझ्या बाजूने उभा राहतो. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे. आज प्रत्येक वेदनेचं उत्तर तुला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि मागे वळून पाहू नकोस, कारण तुझ्यासोबत देवाचा आशीर्वाद आहे. तुझं नशीब आता बदलणार आणि तुझा भाग्यसुद्धा बदलून जाणार आहे. तुझा शत्रू हा बाहेर नाही तर तुझ्या घरात आहे. त्यापासून तुला सावध राहायचं आहे. आणि होय बाळा, हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे. माझ्या लेकरा, तुला वाटतं की सगळे तुझ्यासारखे एकदम साधे सरळ आहे, पण थांब, तुझा खरा शत्रू बाहेर नाही तर तुझ्या घरात आहे. हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच. तुला खाली खेचणारा कोण आहे तुला माहीत आहे का? ज्याच्यावर तू विश्वास ठेवतो ते तुझं नुकसान करत आहे. पण बस झालं आता, डोळे उघड, कारण खरं सत्य आता जवळ आलं आहे. तुझा शत्रू बाहेर नाही बाळा. तू ज्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच तुला पुढे जाऊ देत नाही. तुझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये तो अडथळा आणतो. तुझं काम शेवटच्या क्षणी बिघडतं का, त्याचं कारण तू शोधलं आहे का? माझ्या बाळा, दिसतं तसं नसतं हे मन तुला माहीत असेल. तू ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस त्याचं तुझं सत्य लपवलं आहे. बाहेरच्या लोकांपासून तू स्वतःला वाचवतोस, पण जवळच्या चेहऱ्यावर कधी लक्ष दिलं आहेस का? सगळे हसणारे तुझ्यासाठी नसतात. काही हसरे चेहरे हे तुझा पाऊल मागे खेचण्यासाठी येत असतात. तुझ्या आयुष्यात वारंवार बिघडते ते फक्त तुझा नशीब नाही, कोणाच्या तरी नजरे तुझा प्रवास त्रास देत आहे. म्हणून आता घाबरायचं नाही, फक्त समजून घ्यायचं आणि सावध राहायचं, कारण जेव्हा तू जागा होतोस तेव्हा कोणाचाही खेळ चालत नाही. लक्षात ठेव, तुझ्या पाठीशी एक शक्ती उभी आहे जे तुला कधीही हरू देणार नाही, आणि ती शक्ती स्वामी शक्ती आहे. जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या लेकरा, तुला वाटतं सगळं ठीक चाललंय, पण काहीतरी शांतपणे तुझ्या विरोधात काम करत आहे. तू बाहेरच्या लोकांवर संशय घेतो, पण जवळच्या लोकांबद्दल कधीच विचार करत नाही. तुझ्या प्रत्येक यशाच्या आधी अडचण येणार हा फक्त योगायोग नाही. काही नजर अशा असतात ज्या तुझं यश पाहू शकत नाही, पण घाबरू नकोस. सत्य लपून राहू
शकत नाही. एक दिवस सगळं स्पष्ट होणार आहे आणि त्या दिवशी तू अधिक मजबूत उभा राहणार आहेस. फक्त शांत राहा, निरीक्षण कर आणि पुढे चालत राहा. माझ्या लेकरा बघ, तुला असं वाटतं असतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणीच नाही, पण तुझा देव कायम तुझ्या पाठीशी असणार आणि सदैव त्याचे आशीर्वाद तुला मिळणार आहे. तुझ्यासोबत जो खेळ खेळला जात आहे ते आता उघडं होणार आहे. तू ज्यांना आपलं समजतोस ते तुझ्या मागे वेगळंच कथा लिहित आहे. हे फक्त नशीब नाही बाळा. तुझं हसणं लोकांना सहन होत नाही बाळा. तुझ्या प्रत्येक पाऊल कोणीतरी पाहतो आणि योग्य वेळी येताच तुला खाली खेचत आहे. तू जागा हो. एकदा तू समजलं तर कोणीच हिंमत करणार नाही तुला थांबवण्याची. आता विश्वास ठेवणे प्रत्येकावर कमी कर, निरीक्षण जास्त कर आणि तुझा पुढचा वार तुझा असू दे. माझ्या बाळा बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. तू फक्त जवळच आहे. ज्याच्यावर तू विश्वास ठेवतो आणि तो तुझ्या पाठीत खंजीर खुपसतो. पण बाळा, आता बस झालं. तू खूप सहन केलं. आता तुझे सहन करण्याचे दिवस संपले. रात्र सगळी शांत असते, पण तुझ्या विरुद्ध खेळ तेव्हा सुरू होतो. तू झोपतोस आणि कोणीतरी तुझ्या आयुष्याची दिशा बदलत असतो. तुला वाटतं धोका बाहेर आहे, पण सावली तुझ्याच घरात फिरत आहे. उशीर झालं तर सगळं हातातून निसटून जाईल, म्हणून आत्ताच तू सावध हो. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तू सुरक्षित, पण नाही. धोका बाहेर नाही तर तुझ्या घरात आहे आणि तुझं नशीब त्यांनीच रोखून ठेवलं आहे. आता तुझं नशीब बदलण्याच्या मार्गावर आहे. माझ्या लेकरा, नशीब बदलत नाही तर ते बदलावं लागतं. तुला वाटतं तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे, पण तुझं नशीब कोणीतरी वाचते आणि शांतपणे त्यावर परिणाम करते. तू प्रयत्न करतोस, पण शेवटच्या सेकंदाला बिघडतं. हा अपघात नाही, ही साखळी आहे. नशीब बदलत नाही, तो बदलण्याचा खेळ चालला आहे. आता वेळ आली आहे डोळे उघडण्याची. माझ्या लेकरा, हा योगायोग नाही. आता तुला ते सुद्धा मिळणार ज्याची आशा तू सोडून दिला होतास, आणि ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. फक्त तुझ्यासाठी सज्ज राहा. आणि सज्ज असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर. प्रत्येक वेळी तू मेहनत करतोस आणि यश तुला मिळत नाही. माझ्या बाळा, प्रत्येक अपयश एका दिशेने ढकलत जाते. हा योगायोग नाही, हा खेळ आहे. तुझं नशीब तुझ्या आंधळेपणाचा आता डोळे उघड. प्रेमाच्या हातात घे आणि स्वतःचं नशीब तू स्वतः लिहायला तयार कर. कारण काही झालं तरी तुझा शत्रू हा बाहेर नाही तर तुझ्या जवळ आहे. जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तू यशस्वी होणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. धन्यवाद.